मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे एवढंच सांगणार. सरळ सरळ आपल्या मुद्द्यावर येतो. पहिला मुद्दा तर हा आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं. कर्ज माफ का करावं? कर्ज माफ का करावं? काही लोक म्हणतील की शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर कर्ज तर फेडावंच लागणार, कारण कर्ज घेतलं कर्ज फेडावं लागणार. सरकार कर्ज का माफ करणार? पहिले तर कापसाला सोयाबीनले भाव नाही देऊ राहिले, कापसाला सोयाबीनले भाव नाही देऊ राहिले आणि या कर्जाला दातावर जो पडत आहे तोच म्हणजे शेतकरी आहे. आणि शेतकऱ्यांना भाव दिला तर कर्ज काढायचं काही नावच निघणार नाही आणि मग तो कर्ज काढणार नाही, कर्ज माफ करायचं म्हणणारही नाही. दुसरी गोष्ट, कापसाला सोयाबीनले भाव द्या. कापसाला सोयाबीनले भाव दिलं की मराठ्याच्या मुलीला, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटणार. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी काय काऊन नाही भेटत? कारण कापसाले सोयाबीनले तुरीले डाळीले कोणती डाळ असेल, कोणतं खायचं काहीतरी असो त्याला भाव नाही भेटू राहिला. भाव नाही भेटू राहिला, पैसा कुठून ते खाऊ कुठून घाली. म्हणून साहेबाची पोरगी काय म्हणते हो, शेतकऱ्या पोरगा नाही म्हणते हो. मग जर 15,000 त्या किडी जमा करून कृषी विभागातच घेऊन गेले, सगळे किडेच किडे, म्हणजे ते अधिकारी लोक पळून गेले. असं हे प्रशांत भाऊचं सारखं नेतृत्व आहे. स्मशानभूमीसाठी प्रशांत भाऊने डायरेक्ट स्मशानभूमीत गळफास आंदोलन केलं. त्यानंतर क्षेत्ररस्त्यासाठी स्वतःला काढून घेतलं. असे प्रशांत भाऊने असं शेतकऱ्यासाठीच नाही, शेतमजुराला सुद्धा त्यांच्या मदत मिळाली पाहिजे. कारण की आपण पाहतो शहरी विभागात ज्या कामगार कल्याण मंडळ स्थापन झालेले आहेत, त्यांना काही नुकसान झालं, त्यांच्या घरी शेतीचं नाही, त्याचं काय समजा अकस्मात काही निधन झालं किंवा हातपाय मोडला, ऍक्सिडेंट झाला तर अशा लोकांना मदत मिळते. पण आपल्या इकडे शेतमजूर मिळवणार कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. यासाठी त्यांनी शेतकरी कल्याण महामंडळ स्थापन व्हावं. या अशा बऱ्याच शेतकरी चालले या तहसील मध्ये आले का भावांनो? का पहिला इतिहास आहे. कारण मी विदर्भातून मराठवाड्यातून आलोय, तुमच्यापासून 200 किलोमीटर आलो. पाहन प्रशांत भाऊ काही स्वैरा नाही, काही धुऱ्याला दुरा नाही, त्याची गावडी माझ्या वावरात येत नाही, मसाला त्याच्या वावरात येत नाही. पण मी का आलो? प्रशांत भाऊ साठी, या बळीराजासाठी का आलो? कारण प्रशांत भाऊची मै भेट नातं मोठे भावांनो, फार मोठं नातं आहे. आम्ही आंदोलन करत असताना, ह्या बळीराजासाठी आंदोलन करत असताना प्रशांत भाऊची माझी भेट मात्र पोहे आणि पुरणपोळी खाऊन नाही झाली भावांनो. प्रशांत भाऊची माझी भेट मात्र जेल मध्ये झालं. मी अमरावतीला जेल मध्ये आणि प्रशांत भाऊ मी तिकडून आलो. तुम्ही कशासाठी आले? ते म्हणजे कापसाच्या आंदोलनासाठी. मी दूध आंदोलनासाठी. आमची अमरावतीच्या जेल मध्ये भेट झाली. तेव्हापासून रक्ताच्या नात्यापेक्षा बळीराजाचं नातं आमचं प्रशांत झालं बाबा. आज विदर्भाला शेतकरी मारतो, चिंता करायचं काम नाही. एक मिनिट फक्त शांतता धरायची. काय धरायची? शेतकऱ्याची स्थिती त्याला अधिकारावर वाटलं पाहिजे. एक शब्दावर शेतकरी नेता ऐकणारही बळीराजाची फौज आहे, इजाऱ्याची फौज नाही. ध्यानात ठेवा. शेतकऱ्याची संपूर्ण कसं बघतो, कोणता मंत्र देत नाही, कोणता मंत्र देत नाही. ओला दुष्काळ जाहीर, ओला दुष्काळ जाहीर. आमच्या हक्काचा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर. संपूर्ण कसं बघते, ऐकून घ्या आणि बसून घ्या. माझ्याकडे आता आपण अर्ज देणार आहात ते शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी शासनाकडे पाठवतो. साहेबांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. आपलं निवेदन आहे शेतकऱ्यांचं पीक विम्याचं. शिस्त आहे का हो? मोरेबा उठाना दिसून ते उडाले साहेब तिकडे. तुम्ही रस्ता सोडा. निवेदन देताना एक घोषणा द्यायच्या साहेब मुख्यमंत्र्यांना. मी म्हणेन संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमुक्ती, पीक विमा 100%, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांना 100% पीक विमा, शेतकऱ्यांना 100% पीक विमा. आता तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेला ते सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सर्वजण खाली बसून घ्यायचं आहे. हे सर्व
तहसीलदार साहेब आलो. तुम्ही खाली बसता काय? तुम्ही बसता का?